नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज दैनंदिन चिंतन भाग 63. भाग 63. श्री निसर्गदत्त महाराज एका ठिकाणी म्हणतात, परमात्म दृष्टीने किंवा पारमार्थिक दृष्टीने आधी तू आणि मग जग, आणि जीव दृष्टीने आधी जग मग तू. ते पुढे म्हणतात, देह व देहाचे नाव, वजन, उंची, छाती, नाती, गोती, स्त्री, पुरुष इत्यादी हेच आपण आहो असे जो म्हणतो त्यालाच अहंकार असे म्हणतात. म्हणूनच या अहंकाराला मरणाचे भय आहे. जोपर्यंत मरणाचे भय आहे तोपर्यंत आत्मज्ञान झाले नाही असे पक्के समजावे. गुरुवचन पाळणे म्हणजे गुरुवचन अर्थात आत्मज्ञान वापरणे होय. म्हणजे त्याप्रमाणे निश्चयात्मक बुद्धीने सहजपणे विनासायास अशा प्रकारचे वागणे होय. श्रवण केलेले गुरुवचन कोणते? तर तू स्वतःला जे समजतोस ते तू नाहीस अशा या समजानंतर जे उरेल ते तू आहेस. इथे मात्र कुठल्याही कल्पनेला, कुठल्याही कल्पना विलासाला, कुठल्याही श्रद्धेला, कुठल्याही मानून चाललेल्या गोष्टीला अजिबात वाव नाही. हे ऐकलेले जे गुरुवचन आहे ते अष्टोप्रहर वापरल्या गेले पाहिजे. आपण असण्याची जाणीव आली नि जग दिसले. ते बनवायला कोणी काही गेले होते काय? अर्थात नाही. स्वपण गेल्यावर म्हणजे स्वप्न जसे जाग येताच नाहीसे होते, तसे हे जग पण स्वस्वरूपाचे ज्ञान होताच नाहीसे होते. म्हणजे मोठमोठे खडक, डोंगर, दऱ्या कुणी गिळते की काय? आणि त्या गिळताना कुणाच्या दाढेत वगैरे काही अडकते की काय? म्हणून जग खोटे आहे. जशी मुंबई ही मुंबई म्हणून खोटी आहे, त्याप्रमाणे जगाला किंवा मुंबई यांच्या असण्याला निमित्त काय घडले? मी अगोदरपणाने असणारी जाणीव किंवा आपले असणेपण, मग तात्काळ जगाचा किंवा मुंबईचा जन्म. आधी आपण असण्याचे ज्ञान, मग त्या ज्ञानातूनच जगाचा जन्म. विना मटेरियल, विना साधन सामुग्री, दगड, विटा, लोहा, लोखंड, लाकूड, फाटा इत्यादी शिवाय दिसणारे जग असे कुठपर्यंत टिकणार? आपण जागे असेपर्यंतच टिकणार. तुम्ही म्हणाला, अहो मी झोपलो तरी जग तसेच असते ना. पण तुम्ही हे झोपेत म्हणू शकता का? अर्थात नाही. किंवा कल्पना करा, सर्वच्या सर्व लोक झोपले तर मग जग कुठे आहे? साधू संत महात्मे वगैरे कुठे असतात? जर जगाचा अनुभवच जर नसेल तर? म्हणून आपण आहो या विश्वासाने राहा. आहे म्हणून जे आहे तेच तू आहेस. तरी पण स्वतःला दुसरे काहीतरी कल्पून त्याच्या आधारावर आपण जगू इच्छितो. इथेच आपले चुकते.
जे जे जपावे लागते ते ते शाश्वत राहणार नाही. परमार्थाच्या ज्ञानाच्या भाकऱ्या किती काळ तुम्ही आता भाजणार? देहाच्या ओळखीच्या आधारावर तुम्ही परमार्थ करू इच्छिता, पण देह हे कुणाचे प्रत्यक्ष रूप नव्हे. देह वागविणारे मरून पडलेले कोणी पाहिले नाही. देह वागविणारे मरून पडलेले कुणी पाहिले नाही. फक्त देह मरून पडलेले पाहिले जातात. देहावस्था म्हणजे 3 शरीरे आणि त्याला चिटकलेले पंचकोश मिळून असलेले असे एक गाठोडे. वस्तुतः ही एक रुग्णावस्था आहे, पण तिचीच अष्टोपहर जपणूक किंवा पूजा चाललेली आहे. पण हे राहणार नाही. म्हणून देहात्मभाव हा अविचार सिद्ध आहे आणि ब्रह्मात्मभाव हा पूर्ण विचार सिद्ध आहे. एका वेळी एकेकाचाच विचार करा. मी देहादी आहे हे म्हणणे ठीक आहे काय? स्वतःला विचारा. दुसऱ्याकडून उत्तराची अपेक्षा करू नका. मग अन्नमय कोश आपण आहोत काय? प्राणमय कोश आपण आहोत काय? मनोमय कोश आपण आहोत काय? विज्ञानमय कोश आपण आहोत काय? आनंदमय कोश आपण आहोत काय? आपण फक्त प्रकाशत्व आहो. अहम प्रत्यय सर्व ठिकाणी आहे, पण आपण अहम प्रत्यय नाही. त्या अगोदरचे आहोत हे लक्षात ठेवा. हेच ध्यान नेहमी लक्षपूर्वक ठेवा. जाणवती जाणीव आपल्याला जपण्याकरता सर्व काही करते, तरी पण ती जातेच. असणे पण जात नाही. भाग 66 भाग 64 सदा जागा राहणारा तो सद्गुरू, तो तुम्हाला जागृती देतो. ती जागृती घेऊन तुम्ही जागृत झाला तर सद्गुरूचे रूप तुम्हाला निश्चित प्राप्त होईल. आत्मा म्हणजे आपण असा साधा अर्थ आहे. गुरुवचन पाळणारा हा अद्धर असतो. त्याला काहीही त्रास होत नाही. कडब्याच्या कोरड्या शेतातून जावे आणि अंगावर एकही ओरखडा न उमटावा, त्याप्रमाणे हे आहे. मृगाच्या बेंबीत जसा वास असतो, तसे तुमच्या अंतर्यामीचा वासुदेव हा तुम्ही ओळखा. त्या वासुदेवाचा वास येतो तो आपण असल्याच्या जाणीव रूपाने. एवढेच मात्र लक्षात ठेवा. जागरूक आणि स्वस्थ रहा. मग तुमचे असणे हे इतरांना पण आनंददायक आणि एखाद्या आशीर्वादाप्रमाणे वाटेल. आपण देहादी नसून देहादीला आधार देणारे चैतन्य आहोत, या बोधात स्थिर रहा. आत्मज्ञानाचा जाणता जो कोणी आहे, त्याचेकडे जाणते पण नाही, केवळ जाणणे आहे. तो आत्मज्ञानी नाही, तर तो आत्मज्ञान आहे. हे ऐकण्याने तुम्ही दिगंबर होणार, हे मात्र तुम्ही पक्के लक्षात ठेवा. देहाची आठवण गेली की बायकोचा तू कोण व बायको तुझी कोण, असा मी आहे असं समजून तुम्ही राहता. याशिवाय
तुम्हाला चैनच पडत नाही. आपले असणे पण ही कल्पना नाही. मानव देह उत्तमामध्ये उत्तम आहे आणि घाणीवरूनही घाण आहे. पण त्यालाच आपण छान छान समजतो. असा मी आहे, तसा मी आहे, असा अहंभाव घेऊनच तुम्ही राहता. त्याशिवाय तुम्हाला चैन पडत नाही. नुसते असणे, नुसते राहणे जमत नाही. कारण घबराट होते. काहीच नाही तर मी ब्रह्म आहे, असे तुम्ही निश्चित म्हणतातच. एखाद्याला कुठल्याही आलंबनाशिवाय राहणे जमते. मी जाणत आहे वगैरे वगैरे जे मी म्हणतो ते केवळ तुम्हाला सांगण्याकरता, नाहीतर आपण भले आणि आपले असणे पण भले. गुरुबोधाने जो हळूहळू जागा झाला तो अंतकाळी सर्व सुखाचा सोहळा भोगू शकतो. ज्याच्यामुळे मी आहे असे जाणवते ते शुद्ध चैतन्य आहे. त्याला आकार उकार नाही. स्वतःला देह इत्यादी मानल्यामुळे सुखदुःखांचा अनुभव येतो. काया ही कायेच्या ठिकाणी आहे. या अनुभवात इतरांच्या काया पण त्यांच्या त्यांच्या ठिकाणीच आहेत हे पण ओघाने कळते. मग आत्मस्वकीय ही कल्पना खंडित होते. मग कळते की जीव म्हणून कोणी नाही. आहे ते फक्त शुद्ध चैतन्य आहे. ते अपार आहे. ते अनंत आहे. ते नित्य हजर आहे. ते प्रकाशत्व आहे.